गोंदन भाग 1. गावाच्या टोकाला एक छोटंसं घर होतं. मातीच्या भिंती, कौलारू छप्पर आणि घरासमोर तुळशीचं वृंदावन. त्या घरात पुष्पा राहत होती. काळेभोर डोळे, चेहऱ्यावर निरागसता आणि मनाने खूपच हळवी. पण तिच्या मनात एक गोष्ट कायमची बसली होती. तिला गोंदन अजिबात आवडत नव्हतं. लहानपणी तिच्या आजीने जबरदस्तीने तिच्या हातावर छोटंसं गोंदन काढलं होतं. त्या वेदना अजूनही तिच्या मनात जिवंत होत्या. त्यामुळे गोंदन असलेले लोक पाहिले की ती नकळत दूर जायची. एक दिवस गावात जत्रा भरली होती. सगळीकडे गाणी, ढोल, भेळ, खेळणी आणि लोकांची गर्दी. पुष्पा तिच्या मैत्रिणीसोबत जत्रेत फिरत होती. अचानक तिची नजर एका मुलावर गेली. तो मुलगा उंच होता, साधे कपडे घातलेला, पण त्याच्या चेहऱ्याच्या एका बाजूला मोठं गोंदन होतं. गावातील काही मुलं त्याला पाहून हसत होती. "अरे बघा, गोंदन्या आला, याच्या तोंडाकडे बघा." सगळे त्याची चेष्टा करत होते. तो मात्र शांतपणे उभा होता. डोळ्यात वेदना होत्या, पण चेहऱ्यावर सवयीचं हसू होतं. पुष्पाने त्याच्याकडे पाहिलं आणि तिने लगेच नजर फिरवली. "चल ग, इकडून जाऊ," ती मैत्रीण म्हणाली. तेवढ्यात त्या मुलाच्या हातातून पुस्तक खाली पडलं. लोक हसत होते, पण कोणी उचलून देत नव्हतं. पुष्पा थोडा वेळ थांबली. तिच्या मनात संघर्ष सुरू झाला. शेवटी तो पुढे गेला आणि पुस्तक उचलून त्याला दिलं. तो हलकसा हसला आणि म्हणाला, "धन्यवाद." त्याचा आवाज खूप शांत होता. "तुझं नाव काय?" त्याने विचारलं. "पुष्पा." "मी विश्वास." क्षणभर दोघांचे डोळे भिडले आणि पुष्पा लगेच तिथून निघून गेली. त्या रात्री पुष्पा झोपली, पण तिला सारखा विश्वासचा चेहरा आठवत होता. लोक त्यांची चेष्टा करत होते, पण तो शांत होता. एवढा शांत का? दुसऱ्या दिवशी गावात जोरदार पाऊस पडत होता. पुष्पा शेतातून घरी येत होती. रस्ता चिखलाने भरलेला होता. अचानक तिचा पाय घसरला आणि ती खाली पडली. "अगं सांभाळ, कोणीतरी तिला धरा." कोणीतरी तिला धरलं. ती वर पाहते तर समोर विश्वास उभा होता. पुष्पा म्हणाली, "तू?" "हो." "जास्त लागलं नाही ना?" पुष्पा काहीच बोलली नाही. तो तिला घरी सोडायला निघाला. रस्त्यात दोघांमध्ये शांतता होती. "लोक तुझी एवढी चेष्टा का करतात?" शेवटी पुष्पाने विचारलं. विश्वास थोडासा हसला. "सवय झालीये." "पण हे गोंदन?" तो काही क्षण शांत राहिला. "आठवणीसाठी आहे." पुष्पा थांबली. "म्हणजे?" "आईला गोंदन खूप आवडायचं."
ती गेल्यावर तिची आठवण म्हणून मी हे गोंधळ काढलं. हे ऐकून पुष्पा शांत झाली. पहिल्यांदाच तिला गोंडणामागचं प्रेम दिसलं. घरी पोचल्यावर विश्वास निघून गेला. पण त्या दिवसापासून पुष्पाच्या मनात त्याच्याबद्दल वेगळीच काहीतरी निर्माण होऊ लागलं. दिवस जात होते. गावात जिथे जाईल तिथे विश्वास दिसायचा. कधी विहिरीजवळ तर कधी शेतात, कधी पुस्तक हातात घेऊन झाडाखाली बसलेला दिसायचा. लोक अजूनही त्याची चेष्टा करत होते, पण पुष्पाला आता त्याच्यासाठी वाईट वाटू लागलं होतं. एक दिवस ती विहिरीवर पाणी भरत होती. काही मुलं पुन्हा विश्वासची खिल्ली उडवत होती. अरे गोन्या, आरशात बघतोस का रे? सगळे हसू लागले. विश्वास शांत उभा होता, पण आज पुष्पाला ते सहन झालं नाही. बस करा. काही मिळतं दुसऱ्याला त्रास देऊन, काही मिळतं दुसऱ्याला दुखवून. सगळे तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागले. विश्वासच्या डोळ्यात पहिल्यांदाच आशेची चमक दिसली. त्या दिवसानंतर त्या दोघांची मैत्री वाढू लागली. पण गावात कुजबूज सुरू झाली होती. पुष्पा त्या गोंडण्यावाल्यासोबत फिरते म्हणे. तिला दुसरा कोणी मिळाला नाही का? हे सगळे तिच्या आईच्या कानावर गेले. त्या रात्री आईने तिला विचारलं, पुष्पा खरं सांग, तू त्या विश्वासला भेटतेस? पुष्पा गप्प झाली. आईचा आवाज कठोर झाला. त्या मुलापासून दूर राहा. लोक काय बोलतील माहिती आहे ना? पुष्पाच्या डोळ्यात पाणी आलं, कारण पहिल्यांदाच तिचं मन कोणासाठी धडपडत होतं. कथा आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. तुमच्या मते कमेंटमध्ये नक्की कळवा. तुमचे मत कमेंटमध्ये नक्की कळवा. तुमच्या कमेंट्स आम्हाला नवीन कथा लिहिण्यासाठी प्रेरणा देतात. ही कथा तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवीन कथा सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. अशा सुंदर प्रेमकथा, भावनिक कथा आणि हृदयस्पर्शी कथा गोष्टीसाठी आमच्यासोबत जोडलेले राहा. धन्यवाद. तुमचं प्रेम आणि पाठिंबा असंच कायम राहू द्या. पुढील भागात आणखी एक भावनिक वळण तुमची वाट पाहत आहे. धन्यवाद.